श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा 18 ऑक्टोबर या दिवशी आहे धनतेरस. आता धनतेरस म्हणजे धन्वंतरी देवाचे पूजन. जेव्हा समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडले तेव्हा 5वे रत्न धन्वंतरी देव हे आहे. तर मग आपल्याला यांचे पूजन करायचे आहे. आता 18 ऑक्टोबर या दिवशी धन्वंतरी जयंती म्हणजे त्यांचा जन्मोत्सव देखील असतो. मग आता हे जी धनत्रयोदशी आहे या दिवशी दीपदान, यमदीपदान आणि 13 दिवे हे वेगवेगळा प्रकार आहे आणि आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत. तर बघा, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आता धन्वंतरी देव जे आहेत ते भगवान विष्णूंच्या 24 अवतारात धन्वंतरी देवांची गणना आहे. मग आपल्याला या दिवशी 13 दिवे लावायचे आहेत. बघा, आता 13 दिव्यातील एक दिवा जो आहे तो यमदीपदानासाठी आहे. आता हे जे 13 दिवे लावायचे आहेत सायंकाळी लावायचे आहेत. आपल्याला धनतेरस म्हणजे धन्वंतरी पूजा मांडणी झाल्यानंतर हे 13 दिवे लावायचे आहेत. मग बघा, हे 13 दिवे तुम्ही अगदी कणकेचे बनवू शकतात किंवा मग मातीच्या पंत्या जरी घेतल्या तरी देखील चालेल. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आपापला. पण जो यमदीपदान असतं ना तो आपल्याला कणकेचाच दिवा करायचा आहे. हे जरी तुम्ही बाकीचे 12 दिवे मातीची पंती घेतली तरी देखील चालेल. पण यमदीपदानासाठी आपल्याला एक कणकेचाच दिवा घ्यायचा आहे. तो कशा पद्धतीने तयार करायचा, तसेच तो दिवा कसा लावायचा, मंत्र कोणता पठण करायचा याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेला आहे. तो तुम्ही नक्कीच बघा. तसेच बघा, आता आपल्याला ह्या पंत्या घ्यायच्या आहेत 12. अगदी तुम्ही वापरलेल्या घेतल्या तरी देखील चालेल. तुमच्याकडे असतील नवीन, समजा तुम्ही आणल्या असतील नवीन घेतल्या तरी देखील चालेल. आता बघा, ह्या 13 दिव्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता, मोहरीचं तेल घ्या, तिळाचं तेल घ्या किंवा घरामध्ये जे उपलब्ध आहे ते घेतलं तरी चालेल. पण ह्या दिव्यांमध्ये बघा आपल्याला एक लवंग टाकायचे आहे. अगदी 12ही दिव्यांमध्ये एक एक लवंग टाकायचे आहे. का तर माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून. आणि आपण हे दिवे देखील आपल्या जीवनातील 13 पटीनं पुण्य वाढावं, धनाचा साठा वाढावा आणि जे काही आपल्याकडे लक्ष्मी आहे ती चिरकाल टिकावी यामुळे आपण हे जे दिवे आहेत तर ते लावत असतो म्हणून. आणि माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला लवंग टाकायचे आहे. अगदी एका ताटामध्ये बघा हे 12 दिवे तयार करून घ्या. यमदीपदान करून झाल्यानंतर आपण हे 12 दिवे लावले तरी देखील चालेल. बघा, त्यानंतर तुम्हाला सांगते 12ही दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्या आणि आपल्या देवघरासमोर हे दिवे घेऊन बसा ताटामध्ये, त्यांची पूजा करा. त्यानंतर पहिला जो दिवा आहे, आपण जे धन्वंतरी देवाचे पूजन केले आहे, आता तुम्ही जर देवघरासमोर पूजन केले असेल, गणपती बाप्पाची मूर्ती जर पूजेमध्ये घेतली असेल तर तिथे गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर आपल्याला पहिला दिवा लावायचा आहे. बघा, तर पहिला दिवा गणपती बाप्पांना का लावतात? सुख समृद्धीसाठी, तसेच आपले सौभाग्य सुखाचं राहावं यासाठी लावतात. दुसरा दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपण जे धन्वंतरी देवाचे पूजन केले तिथेच बघा आपण लक्ष्मीची देखील पूजा करतो, तिथे लावायचं आहे. माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहावे, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी. झाले का 2 दिवे? तिसरा दिवा लावायचा आहे तो बघा आपल्याला आपल्या तुळशीपाशी. तुळस देखील माता लक्ष्मीच आहे आणि तुळस आपल्या घरामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. तिच्यावर म्हणजे ती आपल्या घरामध्ये येणारं प्रत्येक संकट आपल्याला दर्शवते आणि ती तिच्या स्वतःवरती देखील घेते. तुळस ही घरात असायलाच पाहिजे. जिथे माता लक्ष्मीची सेवा तिथे भगवान विष्णू देखील असतात आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा तिथे माता लक्ष्मी देखील असते. त्यामुळे तुळशीपाशी दिवा लावायचा. चौथा दिवा जो लावायचा आहे तो लावायचा आहे उंबरट्याच्या बाहेर. मग तुम्ही उजव्या साईडने लावा, डाव्या बाजूने लावा, कुठेही लावा, काही हरकत नाही. मात्र उंबरट्याच्या बाहेर आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा. 5वा दिवा लावायचा आहे आपल्याला मंदिरात. आपल्या गावामध्ये बघा मारुतीचं मंदिर असतं. मग आता तुम्ही शहरामध्ये असताल, तुम्हाला मंदिरात जाणं शक्य होत असेल, तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल तिथे हा आपल्याला 5वा दिवा लावायचा आहे. मंदिरात जाणं नाही शक्य झालं तर स्वतः म्हणजे त्या दिव्यालाच आपल्याला असं स्मरण करायचं आहे की मी मंदिरातच जाऊन हा दिवा लावलाय आणि आपल्या देवघराच्या समोर
ठेवून द्या, आपल्या देवघरामध्ये ठेवला, देवघराच्या समोर ठेवला तरी देखील चालेल. त्यानंतरचा 6वा दिवा आहे तो आपल्याला पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे. आता पिंपळ वृक्षाचं किती महत्त्व आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, अगदी प्रत्येकालाच माहिती आहे. पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू, नारायण, सगळ्या देवी देवतांचा वास आहे, माता लक्ष्मी. त्यामुळे आपल्याला पिंपळ वृक्षाखाली देखील एक दिवा लावायचा आहे. मग आता बघा, सणाच्या दिवशी आपल्याला बाहेर जाणं शक्य नसेल होत, तर तो दिवा आपण पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे. म्हणजे त्या दिव्याला आपण त्या पिंपळ वृक्षाखाली लावायचं आहे म्हणूनच एक नावानीच केलाय तो, पिंपळ वृक्षाच्या खाली लावायचा आहे म्हणून. तर मग जरी बाहेर नाही जाणं झालं, देवघरासमोर लावला तरी देखील चालेल बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर 7वा दिवा जो आहे तो आपल्याला, आपण ज्या ठिकाणी आपला कचरा, आपली जी कचरा पेटी आहे, समजा आता ग्रामीण भागामध्ये दारामध्ये देखील बघा गायीचे समजा उखंडा वगैरे असतो, तिथे जरी लावला तरी देखील चालेल. पण बाहेर लावताना दिवा थोडं काळजी घ्या, कारण की हवेमुळे बघा उखंड्याच्या ठिकाणी आता कागद वगैरे असतात, म्हणजे कोणताही अनर्थ नको व्हायला. दारात जरी लावला तुम्ही त्या कचरा पेटीच्या नावाने तो एक दिवा तरी देखील चालेल. हे झाला 7वा. 8वा दिवा जो आहे तो धनतेरस, म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या शौचालयामध्ये लावायचा असतो बघा. त्यानंतर 9वा दिवा आहे तो आपल्याला आपल्या टेरेसवरती म्हणजे गच्चीवरती लावायचा आहे, अशा पद्धतीने. आणि एक दिवा जो आहे तो आपल्या बाल्कनीमध्ये लावा. आता आपण दारात देखील लावलाय तरी देखील, समजा आता ग्रामीण भागामध्ये तुम्ही 2 जरी लावले, शहरामध्ये समजा आपल्याला एक गॅलरी असते तिथे जरी एक लावला तरी देखील चालेल बघा. अशा प्रकारे 10 दिवे झाले. 11वा दिवा आपल्याला, जो 11वा दिवा आहे तो आपल्याला असा उंच ठिकाणी ठेवायचा आहे बघा. मग तुम्हाला समजा जिथे ठेवणं शक्य होईल तिथे ठेवला तरी देखील चालेल. 11वा दिवा झाला. आता जो 12वा दिवा असतो ना, एक बाल्कनीमध्ये लावलाय समजा आपण, आणि एक समजा तुम्ही खिडकीमध्ये लावला तरी देखील चालेल, ऑप्शन नाही बघा. आता आपण दारात दिवा लावला, एक आपल्याला खिडकीत देखील लावायचा आहे. आणि एक जो दिवा आहे 12वा तो यमाचा दिवा, यमदीपदान आहे. आणि 13वा जो दिवा आहे तो आपल्याला धन्वंतरी देवाचे आपण जिथे पूजन मांडले ना, तिथे आपल्याला तो दिवा, त्यांच्या फोटोसमोर आपल्याला हा जो दिवा आहे तो 13वा तिथे लावायचा आहे बघा. आता हे जी 13 दिवे लावतो ना आपण, त्याचं इतकं महत्त्व आहे की बघा, 13 पटीनं पुण्य वाढतं, 13 पटीनं धन वाढतं. त्यामुळे आपण हे जे दिवे आहेत ते लावायचे आहेत. आता तुमच्या लक्षात आले असेल, आपल्याला 12 पंत्या घ्यायच्या आहेत. त्यातील 12वा मी तुम्हाला सांगितलं की तो समजा यमाचा, म्हणजे 13 दिवे लावतेत म्हणून तुम्हाला त्यातला 12वा सांगितला. पण आपण घेताना 12च पंत्या घ्यायच्यात, कारण की आपण अगोदरच हे 12 दिवे लावायच्या अगोदरच एक यमदीपदान करून घेणार आहोत. मग राहिले फक्त 12 ठिकाणी 12 देवतांसाठी आपल्याला दिवे हे लावायचे आहेत. अशा प्रकारे बघा, एक मी तुम्हाला सांगितलंय गणपती बाप्पा, दुसरा लक्ष्मी, तिसरा तुळशी समोर, 4था उंबरट्याच्या बाहेर, 5वा आपल्या गावातील मंदिर, 6वा लावायचा आहे तो बघा पिंपळ वृक्षाखाली, 7वा कचरा पेटी, 8वा शौचालयामध्ये, 9वा जो आहे तो बाल्कनीत लावा, 10वा जो आहे तो खिडकीत लावला तरी देखील चालेल. आणि त्यानंतरचा 11वा जो आहे तो छतावर ठेवा. आणि जो 12वा दिवा राहणार आहे तो आपला धनतेरस देवतेच्या समोर ठेवला तरी देखील चालेल. म्हणजे 12वा म्हणजे तो 13वा, कारण की आपण तो अगोदरच यमदीपदानाचा दिवा जो आहे तो केलेला आहे. अशा प्रकारे बघा, आपल्याला 13 दिवे 13 ठिकाणी लावायचे असतात. तसेच काही भागामध्ये हे जे 13 दिवे आहेत ना, ते आपण धन्वंतरी देवतेचं जी पूजा मांडणी करतो ना, तिथे कणकेचे 12 दिवे करून त्या पूजेला ओवाळण्याची पद्धत आहे बघा. मग तुमच्याकडे ज्या पद्धतीने हे धनत्रयोदशीच्या दिवशी हे 13 दिवे लावतात, तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच लावू शकतात. आणि अशा प्रकारे आता जर ती लवंग समजा दिव्यामधली जळाली नाही, समजा ती तशी शिल्लक राहिली, तर अगदी बघा काहीच काळजी करू नका, निर्माल्यामध्ये टाकून द्या. आणि त्या जी पंत्या आहेत त्या आपण नंतर वापरू शकतो. आणि यमदीपदानासाठी लावलेला दिवा गाईला खाऊ घालू नका, कचऱ्यामध्ये टाका. आणि आपण हे जी 12 ठिकाणी दिवे लावले आहेत ते जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही समजा गाईला खाऊ घातले तरी देखील चालेल, किंवा मग त्याऐवजी तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवा, नक्कीच तिथं किडे मुंग्या येऊन
खाऊन जातील. अशा प्रकारे बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे 13 ठिकाणी कशा पद्धतीने लावायचे याचबद्दल आपण जाणून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.